मित्रांनो, पुणे पोलीस आयुक्तामध्ये बरेच लोक आयुक्तांना तसे भेटायला येत असतात. पण मागच्या आठवड्यामधली जी घटना झाली, ज्याच्यामध्ये एक 50 म्हणजे 55 वर्षाचे प्राचार्य अमितेश कुमार या आपल्या आयुक्तांना त्याच्यामध्ये भेटायला आले. भेटायला आल्यानंतर त्यांनी एक अशा प्रकरणाचा उलगडा त्या ठिकाणी आयुक्तांसमोर झाला, जो अतिशय भयंकर होता. ठीक आहे, ज्याच्यामध्ये खुद्द आयुक्तांना सुद्धा तो एक प्रकारचा धक्का बसला, की अशा घटना कशा काय चालू आहेत. म्हणजे याच्यामध्ये गेल्या 6-8 महिन्यापासून तो प्राचार्याचा एक प्रकारे छळ चालू होता. धक्कादायक बाब म्हणजे हा छळ करणारे दुसरे कोणी नव्हते. तर ते पोलिसच होते. म्हणजे वर्दीतले खाकी अधिकारी ते होते. मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर हा कटाचा चेहरा जो आहे, म्हणजे अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या कटाचा चेहरा म्हणजे जी रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली दामिनी पथकातली एक महिला अधिकारी सोनाली हिंगे ही मॅडम होती. म्हणजे त्यांचे बरेच व्हिडिओज वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये सोशल मीडियावर वगैरे बघितलेले असतील. अतिशय भयानक गोष्ट ज्याला आपण म्हणू शकतो. पी-एस-आय बडे आणि त्याचे काही सहकारी या प्रकरणाची सुरुवात जी आहे ते तुमच्या जवळपास 18 जुलैपासून त्याच्यामध्ये झाली होती. पुणेमधील एका नामांकित कॉलेजचे प्राचार्य त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेले असताना एक त्यांनी असं सांगितलं, की त्यांची तक्रार जी त्यांनी दाखवली. एक साध्या वेशातले काही 2 माणसं त्यांच्याकडे आली. त्याच्यात एक पी-एस-आय बडे तिथे होते. सुरुवातीला त्या विद्यार्थिनीच्या ॲडमिशनचा विषय काढला गेला. म्हणजे ही विद्यार्थिनी तुमच्याकडे ॲडमिशनला वगैरे आली होती, असं त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी काही वेळातच ती जी चर्चा होती, त्या चर्चेला एक भयानकच वळण मिळालं. त्याच्यामध्ये त्यांनी प्राचार्यांसमोर एक कागद ठेवला. त्याच्यावर असा आरोप होता, की एक अल्पवयीन मुलीला प्राचार्याने मेट्रो स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवून गाडीमध्ये ओढलं आणि तिच्याशी गैरवर्तन केलं. हा सरळ-सरळ म्हणजे एक प्रकारे पोस्कोचा गुन्हा होता. पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये त्या अल्पवयीन मुलगी असल्यामुळे ते पोस्कोचा गुन्हा म्हणलं की आपल्याला माहिती आहे फार भयंकर प्रकारची केस होती. त्याच्यामध्ये स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवणे, त्याच्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करणे, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या. पी-एस-आय बडेंनी अशा प्रकारची भीती दाखवली की जर गुन्हा नोंदवला गेला, तर तुमची ही मागची 27 वर्षाची जी कारकीर्द आहे आणि संस्थेची प्रतिष्ठा एका मिनिटामध्ये मातीमध्ये मिळून जाईल. आणि ह्याच्यामध्येच एंट्री झाली रील स्टार सोनाली हिंगे मॅडमची. त्याच्यामध्ये ती मध्यस्थी करत त्यांनी असं सांगितलं, की संबंधित मुलगी आता मुळात जे दामिनी पथक आहे त्याची स्थापना कशासाठी झाली आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. तर याच्या त्या सोनाली हिंगे मॅडम आल्या. त्यांनी सांगितलं, की मध्यस्थी करत संबंधित मुलगी आत्महत्या करायला निघाली होती. आम्ही तिला कसं तरी समजावलं आहे. पण प्रकरण पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर जाण्याआधी आपण मिटवून टाकलं पाहिजे. असा सल्ला त्यांनी दिला. कुणाला तर त्या प्राचार्यांना. त्याच्यानंतर त्यांनी याच्या बदल्यामध्ये 10 लाख रुपयांची पण मागणी केली. आणि नंतर त्याच्यामध्ये सेटलमेंट बार्गेनिंग वगैरे होत होत ती त्याच्यामध्ये 7 लाखावरती येऊन थांबली. आपल्या सन्मानासाठी प्राचार्यांनी कशीबशी ती 7 लाखाची जी रक्कम आहे ती जमवली. कशीबशी म्हणजे चांगला पगार असेल त्यांना 7 लाख रुपये जमवू शकतात. याचा अर्थ ते अशा पद्धतीने द्यायला पाहिजे असं अजिबात गरजेचं नाही. तर 7 लाखाची रक्कम त्यांनी जमवली आणि त्यानंतर 28 जुलैला त्यांनी पोलिसांच्या हवाली करून टाकली. प्राचार्याला वाटलं, की आता संकट टळेल. पण तिथं त्यांची अजून एकदा सगळ्या प्रकारची फसवणूक झाली होती. जर हे प्रकरण तिथेच मिटलं असतं, तर अशा प्रकारचे गैरप्रकार चालू आहेत. ठीक आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये कधी कळालं सुद्धा नसतं. मग त्याच्यामध्ये काही महिन्यानंतर दुसऱ्या एका विभागाकडनं याच अर्जाची त्या ठिकाणी चौकशी सुरू झाली. चौकशी सुरू झाल्यानंतर प्राचार्याच्या लक्षात आलं, की ज्या मुलीच्या नावाने यांनी पैसे उकळले होते, म्हणजे त्या मुलीला पैसे पाहिजेत म्हणून, ह्या व्यवहाराबद्दल त्या मुलीला तर काही माहितीच नव्हतं. मग त्यांनी त्या मुलीला एक फक्त हत्यार म्हणून त्याचा वापर केला होता पैसे कमवण्यासाठी आणि 7 लाख रुपये ह्या पोलिसांनीच मध्येच लाटले होते. मग आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी जे आहे ते पोलीस त्यांचं दार ठोठावलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे अमितेश कुमार यांच्या लक्षात आलं, त्यांनी प्रकरणाची शहानिशा केली आणि तातडीने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ठीक आहे, पण मुळात प्रश्न पडतो की अशा प्रकारच्या घटना आपल्या देशामध्ये अजूनही का घडतायत? ठीक आहे, म्हणजे पोलीस प्रशासनावर एवढ्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीच्या का चालतायत? ठीक आहे, याचा सुद्धा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा रक्षकच आपले भक्षक बनतात, तेव्हा सामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास कुठेतरी डळमळीत होत असतो. मित्रांनो, ही परिस्थिती सुधारणे ही काळाची गरज आहे. पोलीस दलामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे अधिक जास्त सक्षम करणं गरजेचं आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करणे, त्याच्यानंतर पोलिसांना त्यांच्या नैतिक जबाबदारीचे वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. आणि अशा गोष्टी जर समजा होत असतील, तर त्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. आता जे वरिष्ठ अधिकारी अमितेश कुमार साहेबांनी जे केलं, ठीक आहे, तर अशा प्रकारचे तातडीचे निर्णय त्याच्यामध्ये घेऊन यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. जर काही दिवसानंतर यांच्यावरचे आरोप समजा परत मिसळून जात असतील आणि हे सर्व्हिसमध्ये परत एकदा समाविष्ट होत असतील थोडेफार अजून पैसे भरून, तर अशा वेळेस ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कधी त्याच्यामध्ये ताब्यामध्ये येणार नाहीत. पोलीस दलाचा मुख्य जो उद्देश आहे, तो सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हाच असला पाहिजे. तरच कुठेतरी आपली सत्ता सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू शकतात. त्याच्या भीतीचा फायदा घेऊन जर स्वतःची घरं बनणं हा जर समजा हा त्यांचा
प्रकार चालू असेल तर त्याच्यामध्ये आपली काही कायदा व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित राहणार नाही. जोपर्यंत व्यवस्थेला ही काही मेंढरं ठीक आहे शोधून त्याच्यावर जरब बसवली जात नाही, व्यवस्थितली ही सगळी मेंढरं तुम्ही शोधत नाही, ठीक आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थाने जे सदरक्षण आहे, खरं निग्रहण आहे जे आहे, ठीक आहे, हे ब्रीद वाक्य कुठेतरी सार्थ होणार. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून. धन्यवाद. रिमोट टाकला आपलं आता बंद कसं करावं.